फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे. अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले. मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना मोठा इशारा दिलाय. या इशाऱ्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कधीच साहेबांनी टीका केली नाही किंवा त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील व्यक्तिगत टीका टिप्पणी केली नाही. परंतु माझ्या बाबतीत अशा पद्धतीने साहेबांनी का वक्तव्य केलं हे मला देखील आज आश्चर्य वाटते. मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे, साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झालेली आहे ते मला आपण सांगावं. परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनीसुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं. एवढीच माझी अपेक्षा आहे. मी कुणाला फोन केला, कुणाला दहशत केली, कुणाला दादागिरी केली, कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत, आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा. अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्याशी माहिती द्यावी. लोणावळ्यातील शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना धमकावल्याप्रकरणी आमदार सुनील शेळके यांच्यावर शरद पवारांनी सडकून टीका केली होती. पुन्हा जर असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला, अशा शब्दात शरद पवारांनी दम दिल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील 8 दिवसामध्ये मी कुणाला फोन केला, कुणाला दहशत केली, कुणाला दादागिरी केली, कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत, आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा. अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्याशी माहिती द्यावी. अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले. शरद पवार शेळकेंना काय म्हणाले होते? कार्यकर्त्यांना धमकावल्याप्रकरणी आमदार सुनील शेळकेंना इशारा देताना शरद पवारांनी चांगलाच दम दिला होता. शरद पवार म्हणाले, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता? फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे. आणि माझ्या सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम राहिला, आज त्यांना तुम्ही दमदाची करता. माझी विनंती आहे, एकदा दमदाची दिली तर वास. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना.